इयत्ता 12वी विषय मराठी साहित्य प्रकार यामधील पाठ पहिला शोध या पाठाचा स्वाध्याय कृती. तर मित्रांनो यामधील पहिला असा प्रश्न आहे कारणे लिहा. एक, अनुनं घर सोडलं कारण अनुला लग्नापूर्वी 5 वर्षे पूर्णपणे स्वतंत्रपणे जगायचे होते. स्वतःचे विचार, अनुभव आणि व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तिने घर सोडले. 2, जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असं अनु म्हणाली कारण इतरांच्या प्रभावाखाली न राहता स्वतःच्या नजरेतून जग समजून घ्यायचे होते. स्वतःचे स्वतंत्र विचार आणि मत तयार करण्यासाठी ती असे म्हणाली. 3, अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटत होते कारण अनुबुद्धिमान, मेहनती आणि कामात निष्ठावान होती. तिच्यात डॉक्टर होण्याची पूर्ण क्षमता असल्यामुळे आबांना ती डॉक्टर व्हावी असे वाटत होते. खालील नातेसंबंध लिहा. 1, अनु आणि बाबा, मुलगी आणि वडील. 2, भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर, प्रवासी आणि चालक. 3, अनु आणि सुनीता, नर्स आणि रुग्ण. प्रश्न दुसरा आहे कृती करा. 1, अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी: तिला लाभलेली बुद्धी, शिक्षण परवडण्यासाठी लागणारा पैसा, तुफान अभ्यास करण्याची तयारी. 2, आबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य: स्त्री पुरुष समानता पाळणारे, व्यक्तीच्या स्वातंत्र्याची जपणूक करणारे, प्रत्येक वस्तू, व्यक्ती व घटनेचे मूल्यांकन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतंत्र नजर हवी असे मानणारे. प्रश्न तिसरा, अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यातील फरक स्पष्ट करा. डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा: डॉक्टर तुलनेने कमी महत्त्वाचा तर नर्स तुलनेने अधिक महत्त्वाची. डॉक्टर होणे तुलनेने सोपे तर नर्स होणे तुलनेने कठीण. डॉक्टरच्या पेशात ज्ञानाचा भाग मोठा असतो तर नर्सच्या पेशात मनाचा म्हणजेच भावनांचा भाग मोठा असतो. प्रश्न चौथा आहे थोडक्यात उत्तरे लिहा. घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: अनु ही अत्यंत स्वतंत्र विचारांची आणि जिज्ञासू वृत्तीची मुलगी आहे. तिला समाजातील ठराविक चौकटीत अडकून राहायचे नव्हते. लग्न, कुटुंब आणि परंपरा यामुळे व्यक्तीचे स्वातंत्र्य कमी होते असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नापूर्वी काही काळ पूर्णपणे स्वतःसाठी जगावे असा तिचा ठाम विचार होता. या 5 वर्षात तिने स्वतःचे विचार, अनुभव आणि निर्णय स्वतः घ्यायचे ठरवले. कोणाचाही प्रभाव किंवा हस्तक्षेप नको असे तिला वाटत होते. स्वतःच्या नजरेतून जग पाहून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे हा तिचा मुख्य उद्देश होता. त्यामुळेच तिने धाडसाने घर सोडले. अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे ती थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर: अनुला समाज फक्त पुस्तकातून किंवा इतरांच्या सांगण्यावरून समजून घ्यायचा नव्हता. तिला प्रत्यक्षात जीवनात लोकांमध्ये राहून त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या सुखदुःखातून समाज समजून घ्यायचा होता. तिच्या मते प्रत्येक माणूस इतरांच्या प्रभावाखाली जगतो आणि त्यामुळे त्याचे स्वतंत्र विचार कमी होतात. म्हणून ती स्वतःचा दृष्टिकोन तयार करू इच्छित होती. समाजात मिसळून विविध अनुभव घेऊन वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जाऊन समाजाचा खरा चेहरा तिला जाणून घ्यायचा होता. अशा प्रकारे तिला स्वतंत्र आणि व्यापक समज विकसित करायची होती. कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा. उत्तर: कथेतला रात्रीचा प्रसंग अत्यंत रोचक आणि जिज्ञासा निर्माण करणारा आहे. अनु एका साध्या रुपयाच्या नोटेसाठी इतकी आग्रही होती की ती मध्यरात्रीच शोध घेण्यासाठी निघते. ती प्रथम भिड्यांच्या घरी जाते, तिथून पोलीस स्टेशन आणि नंतर हॉटेलमध्येही शोध सुरू होतो. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी ती एवढी धडपड का करते हा प्रश्न सतत वाचकांच्या मनात राहतो. तिच्या वागण्यातला हट्ट, गंभीरता आणि भावनिकता यामुळे उत्सुकता वाढत जाते. शेवटपर्यंत त्या नोटेमागचे कारण काय आहे हे जाणून घेण्याची ओढ वाचकाला लागून राहते.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा. उत्तर: कथेला खरी कलाटणी त्या प्रसंगात मिळते जेव्हा अनु त्या रुपयाच्या नोटेमागील रहस्य उलगडते. सुरुवातीला वाचकांना आणि इतर पात्रांना अनु एका साध्या नोटेसाठी एवढी का धडपड करते हे समजत नाही. तिचा हट्ट, राग आणि मध्यरात्री केलेली धावपळ यामुळे तिचे वागणे विचित्र वाटते. मात्र शेवटी ती नोट सापडल्यानंतर अनु तिच्या मागची भावनिक कथा सांगते आणि तेव्हा कथेला अनपेक्षित वळण मिळते. अनु सांगते की ती नोट सुनीता नावाच्या एका लहान आजारी मुलीने दिलेली होती. अनुने त्या मुलीची मनापासून सेवा केली होती. त्या मुलीच्या शेवटच्या क्षणी तिने कृतज्ञतेने ही नोट अनुला द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ती नोट अनुला साठी केवळ पैशाची नव्हे तर एक जिवंत आठवण आणि भावनिक बंध होता. हा प्रसंग उलगडल्यानंतर अनुचे वागणे योग्य आणि अर्थपूर्ण वाटू लागते. वाचकांच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते. त्यामुळे हा प्रसंग कथेला भावनिक गहिरेपणा देऊन तिचा आशय अधिक प्रभावी बनवतो. प्रश्न 5वा तुमच्या शब्दात माहिती लिहा. भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी. उत्तर: भिडे दाम्पत्याचे वर्तन समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देते. टॅक्सीच्या अपघातात एक म्हातारा जखमी झाल्यावर त्यांनी स्वतःची सोय न पाहता त्या व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एवढेच नव्हे तर टॅक्सी ड्रायव्हरची काहीही चूक नसताना त्याला वाचवण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या बाजूने जबानी दिली. आजच्या काळात लोक अशा प्रसंगापासून दूर राहतात, पण भिडे दाम्पत्याने धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या वागण्यात सहानुभूती, माणुसकी आणि न्यायाची भावना दिसून येते. त्यांनी संकटात सापडलेल्या अनोळखी व्यक्तीची मदत करून समाजातील आदर्श नागरिक कसा असावा हे दाखवून दिले. त्यामुळे त्यांच्या कृतीतून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण मिळते. टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभाव विशेष. उत्तर: कथेतला टॅक्सी ड्रायव्हर हा साधा पण विचारशील आणि संवेदनशील स्वभावाचा आहे. भिडे दाम्पत्याने केलेल्या मदतीबद्दल तो मनापासून कृतज्ञ असतो. त्याच्या बोलण्यात नम्रता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो. तो आपल्या अनुभवातून जीवनाबद्दल महत्त्वाचे विचार मांडतो. विशेषतः भूतकाळात अडकून न राहता पुढे जाण्याचा त्याचा सल्ला अत्यंत अर्थपूर्ण आहे. तो म्हणतो की प्रत्येक प्रवाशाचे एक ठिकाण असते आणि तो उतरल्यावर पुढे जायचेच असते. तसेच आयुष्यातही घडते. त्याचा दृष्टिकोन वास्तववादी आणि सकारात्मक आहे. त्याच्यात माणुसकी, सहानुभूती आणि समजूतदारपणा यांचा सुंदर मिलाप दिसतो. त्यामुळे तो कथेत एक प्रभावी पात्र ठरतो. प्रश्न 6वा स्वमत. कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. उत्तर: अनु ही अत्यंत स्वतंत्र, धाडसी आणि संवेदनशील स्वभावाची मुलगी आहे. तिला स्वतःच्या विचारानुसार जगायचे आहे. ती परंपरा किंवा इतरांच्या प्रभावाखाली राहणारी नाही. स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. यावरून तिचे धैर्य आणि ठामपणा दिसतो. ती आपल्या कामाबद्दल प्रामाणिक असून नर्स म्हणून रुग्णांशी मनापासून वागते. सुनीताबद्दल तिच्या मनात असलेले प्रेम आणि जिव्हाळा तिच्या भावनिक स्वभावाचे उदाहरण आहे. एका रुपयाच्या नोटीसाठी ती केलेली धडपड तिच्या निष्ठा आणि भावना दाखवते. त्यामुळे मनू ही बुद्धिमान, कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील आणि ठाम स्वभावाची नायिका आहे. एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त कथेतील आणखी कोणकोणते शोध तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते स्पष्ट करा. उत्तर: कथेत केवळ रुपयाच्या नोटेचा शोध नसून अनेक प्रकारचे शोध दिसून येतात. अनुचा स्वतःचा आत्मशोध हा महत्त्वाचा आहे, कारण ती स्वतःचे विचार आणि व्यक्तिमत्व घडवण्यासाठी घर सोडते. समाज समजून घेण्याचा तिचा प्रयत्न हा दुसरा शोध आहे. तसेच माणसामधील भावना, नाती आणि दुःख समजून घेण्याचाही शोध आहे. टॅक्सी ड्रायव्हर जीवनातील सत्य सांगतो, तो जीवनशोध आहे. त्यामुळे कथा फक्त वस्तूच्या शोधापुरती मर्यादित न राहता विचार, अनुभव आणि जीवनमूल्यांच्या शोधावर आधारित आहे. कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात पटवून द्या. उत्तर: शोध हे शीर्षक कथेच्या आशयाशी पूर्णपणे सुसंगत आहे.
कथेत अनु एका रुपयाच्या नोटेचा शोध घेते, पण त्यामागे तिच्या भावना आणि आठवणी दडलेल्या असतात. त्याशिवाय ती स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि विचारांचा शोध घेत आहे. समाज समजून घेण्याचा तिचा प्रयत्नही एक प्रकारचा शोध आहे. तसेच टॅक्सी ड्रायव्हर जीवनाचे वास्तव स्पष्ट करतो, तोही एक महत्त्वाचा शोध आहे. त्यामुळे कथा विविध स्तरावर शोध दर्शवते. म्हणून शोध हे शीर्षक अत्यंत योग्य आणि अर्थपूर्ण वाटते. कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: कथेतला टॅक्सी ड्रायव्हर जीवनाकडे वास्तववादी आणि समजूतदार दृष्टिकोनातून पाहतो. तो सांगतो की आयुष्यात आलेल्या व्यक्ती आणि घटना कायमस्वरूपी नसतात. प्रत्येक गोष्ट काही काळासाठी येते आणि नंतर निघून जाते. त्यामुळे भूतकाळात अडकून राहणे योग्य नाही. तो आपल्या टॅक्सीच्या उदाहरणातून सांगतो की प्रत्येक प्रवाशाचे एक ठिकाण असते आणि तो उतरल्यावर पुढे जायचेच असते. त्याचप्रमाणे आयुष्यातील दुःखद आठवणींनाही मागे सोडून पुढे चालत राहणे आवश्यक आहे. हा त्याचा जीवनातील वास्तवाचा शोध आहे, जो अत्यंत विचारप्रवर्तक आणि मार्गदर्शक आहे. प्रश्न 7वा. अभिव्यक्ती. स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो. त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. उत्तर: हे विधान खूप अर्थपूर्ण आहे. प्रत्येक माणूस स्वतंत्र विचार करण्याची क्षमता घेऊन जन्माला येतो. पण समाज, कुटुंब आणि परंपरा यांच्या प्रभावामुळे तो अनेकदा स्वतःचे विचार बाजूला ठेवतो आणि इतरांचे अनुकरण करतो. त्यामुळे त्याची स्वतःची ओळख आणि स्वतंत्र दृष्टिकोन कमी होतो. मात्र पूर्णपणे इतरांचे ऐकणे चुकीचे असले तरी काही वेळा मार्गदर्शन आवश्यक असते. त्यामुळे स्वतःचे विचार टिकवून ठेवत इतरांचे योग्य ते मार्गदर्शन स्वीकारणे गरजेचे आहे. स्वतंत्र विचारसरणी माणसाला योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि त्याचे व्यक्तिमत्व घडवते. त्यामुळे या विधानात माणसाच्या स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्वाच्या जपणुकीचा महत्त्वाचा संदेश आहे. कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा ना आवडण्याचे कारण स्पष्ट करा. उत्तर: कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला खूप आवडते, कारण तो साधा असूनही जीवनाचा गाढ अनुभव असलेला आहे. त्याच्या बोलण्यातून जीवनातील वास्तव स्पष्ट होते. तो भूतकाळात अडकून न राहता पुढे जाण्याचा सल्ला देतो, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याने स्वतःच्या आयुष्यातील दुःख अनुभवलेले असले तरी तो खचलेला नाही. उलट इतरांना समजूतदारपणे मार्गदर्शन करतो. त्याच्या स्वभावात नम्रता, कृतज्ञता आणि माणुसकी दिसून येते. तो आपल्या व्यवसायाचे उदाहरण देऊन जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतो, जे प्रभावी वाटते. त्यामुळे हे पात्र वाचकांच्या मनावर खोल ठसा उमटवते आणि प्रेरणा देणारे ठरते.